गुड मॉर्निंग गाईज. सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? सो आज आम्ही चाललोय माथेरान फिरायला आणि सकाळचे वाजले 7 आणि लवकर आम्ही निघालोय बिकॉज मध्ये 11ला पोहोचायचंय. बट मेन स्पॉट आपण कुठे चाललोय हे तुम्हाला पुढे कळेल. सो ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. सो नेहमीप्रमाणे माझ्या फ्रेंडने आजपर्यंत मला मॅचिंग केलंय आणि ती यावेळी परत सेम टू सेम कपडे घालून आले. दर नेहमीप्रमाणे नेहमी कलर मॅच होतो, आज तर सेम टू सेम घालून आले. तर काय बोलायचं. आणि पुढे ही पोरगी व्लॉगिंग करते, खाण्याची पागल पोरगी आहे. तिचा फेस मी तुम्हाला दाखवते कोण आहे. थोड्या वेळ मी नेरा त्या लोकांना भेटणार. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? सो दरवेळी आम्ही स्कूटीने ट्रॅव्हलिंग करतो, पण आज फर्स्ट टाइम आम्ही माथेरानला चाललोय, ते पण ट्रेनने. आणि ते पण आमची टॉय ट्रेन झाली मिस. सो त्याच्यामुळे आम्हाला आता टॅक्सी करावी लागणार आहे. कशी दिसते मॅजिक मॅजिक. या दोघी बहिणी वाटतोय, जुडवा बहिणी. सो आताच आम्ही टॅक्सीने उतरलोय माथेरानला फायनली. सो इथे आम्ही तिकीट वगैरे काढू आणि आतमध्ये एंट्री करू. आणि तुम्हाला माहिती आहे का, टॅक्सी मधून उतरल्यावर या 2 पोरींना झाल्यात उलट्या. सो आता आम्ही माथेरानचा एंट्री पास काढलाय आणि आता चला जाऊया आतमध्ये. सो गाईज, ज्यांना माहित नाहीये माथेरानला कसं यायचं तर त्यांनी ट्रेनने येऊ शकता. ट्रेनने 20 रुपये. तुम्हाला कुठून यायचं त्यावर डिपेंड आहे. बट आमच्याकडून आम्ही अंबरनाथवरून आलो तर आमच्याकडून ट्रेनने 20 रुपये लागले आहेत. पुढे आम्ही टॅक्सी केली, ते पण पर पर्सन 100 रुपीज आहे. सो चालून चालून पायाची पूर्ण वाट लागली आहे. आणि तुम्ही मागे पण त्या दोघी बघू शकता, बिचारे दमत 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 चालल्यात. तर फायनली आम्ही छोटासा आता ब्रेक घेतलाय आईस्क्रीम खाण्यासाठी, कारण की चालून चालून पूर्ण पायाचा झालाय भुगा. सो आईस्क्रीम खाऊया. सो आम्ही फायनली अलेक्झांड्रा रस्त्यावर पोहोचलोय, ते पण दमत दमत हापके टाकत. पाठीमागे तुम्ही 2 बेडूक बघू शकता कसे चालतात दमून. सो आता एवढ्या भारी जागी यायचं आहे तर एवढे कष्ट तर करावेच लागतील. कष्टाशिवाय जीवनात काहीच नाही भावांनो. राईट राईट राईट. किंवा ते करून येऊ शकता. बरोबर बोलते ती. तुम्ही घोडा करून येऊ शकता. तुम्हाला नाही तरी चालतच. तुमची जर चालायची एवढी कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही घोडा करू शकता. बट आम्ही खूप मोठा शहाणपणा केला, आम्ही चालत आलो. दमून चाललोय, एक्सप्लोर करायचं होते. एक्झॅक्टली. पण खूप दमलो त्याने, खूप पाय दुखले, कारण की चालायची सवय आमची पूर्ण मोडलेली. नुसती स्कूटी स्कूटी स्कूटी.
सो त्याच्यामुळे आज चाललो पण सगळं मस्त व्ह्यू पण बघितला आणि खरंच खूप भारी आणि एक नंबर आहे. तर चला आपण आता आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया तिथला व्ह्यू कसा आहे तो. तर मंडळी आता तुम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन जेवायला चाललोय. तो इथे जेवण करूया बिकॉज खूप जोराची भूक लागली आहे. दुपारचे 1:30 वाजलेत आणि आमचं चालून अर्धा जीव गेलेला. तो आलो, रिलॅक्स झालो आणि आता चाललोय जेवायला. आणि तुम्ही बघू शकता समोर 2 हावऱ्या मुली बसल्या, तर जेवायची आतुरतेने वाट बघतायत. हे बघा, ह्याच येतो 2 भुक्कड मुली भेकड्यामध्ये माझ्याकडे बघतायत. कधी ते बघताय शूट होत आणि कधी जेवायला पाहतायत. सो गाईस, दुपारच्या जेवणामध्ये आहे प्युअर व्हेज जेवण. तो पटकन आपण जेवूया आणि इथली टेस्ट कशी आहे ते पण बघूया. सो गाईज, आता आम्ही आहोत अलेक्झांडर हेरिटेज इथे. हा खूप जुना रिसॉर्ट आहे आणि खूप जास्त फेमस रिसॉर्ट आहे आणि हा 1960 पासून रिसॉर्ट चालत आलाय. एवढा वेळा तुम्ही विचार करू शकता. तो आम्ही मगाशीच आलो इथे, मस्तपैकी रिलॅक्स झालोय, कपडे बिपडे चेंज केले आणि मस्त जेवण झालंय आणि ते प्युअर व्हेज जेवण आहे. ते जेवण मस्तपैकी दाबून जेवून आता आम्ही परत एक्सप्लोर करायला सुरुवात केली आहे. तो गाईस, तुम्ही बघू शकता या साईडला आहे डायनिंग एरिया. इथे तुम्ही मस्तपैकी जेवू वगैरे शकता आणि त्या साईडला आहे कॅम्प एरिया आणि त्याच्या समोर तुम्ही बघू शकता इथे रूम्स आहेत. तर आपण रूम जाऊन बघूया इथले. तो गाईस, तुम्ही इथला विला तुम्ही बाहेरून बघू शकता. बाहेरून किती भारी वाटतोय तर आतून किती भारी असेल तुम्ही अंदाजा लावा. तर आता आम्ही चहा नाश्ता करून चाललोय अलेक्झांडर पॉइंट बघायला. पण एका पोरीने खूप लेट केलाय, ते म्हणजे ही मेकअप वाली. नुसती मेकअप करते, नेहमी लेट करते आणि दुसरी ही केसवाली. सो या दोघींमुळे नेहमी लेट होतो, नेहमी. तर आता आपण काळोख होत चाललाय, पण इथे आलो आणि पॉइंट नाही बघितला असं तर होणार नाही. सो तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे आणि बघूनच वाव टाईप फिलिंग येते. दीपाली, सो गाईस, तुम्ही रात्रीचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे तो.
आउट 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 दीपाली आउट. आवरी. समझ रहे हो आप समझ. तर रात्रीचे 12 वाजलेले आणि आम्ही चालले ट्रॅकिंगला. लेट नाईट ट्रॅकिंग बॉस. क्या बोला तूने? सो लेट नाईट ट्रॅकिंगला चाललेलं आहे. लेट नाईट ट्रॅकिंग बॉस. लेट नाईट ट्रॅकिंग. राईट. सो गाईज आता रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आता आपण जस्ट रूम मध्ये आलोय. खरंच खूप भारी दिवस गेलाय आजचा आमचा इथे. आणि इथे 11 वाजता नेहमी 11 वाजता ट्रॅकिंगला नेलं जातं, बट आम्ही आज लेट नेलं 12 वाजता. त्याच्यानंतर मूवी प्रोजेक्टरवर दाखवला जातो आणि पाहिजे तेवढा टाइम आपण तिथे बसू शकतो मूवी बघत, मूवी एन्जॉय करत. सो आम्ही तर आताशी जस्ट घरी आलोय. एक जण तर झोपलाय पण पाठी झोपला पण टाइमपास करते. एक जण बाथरूम मध्ये जाऊन बसली ती अजून बाहेरच नाही आली आहे. सो आपण आता भेटूया उद्या सकाळी. उद्याचा पण दिवस आमचा इथे असणार आहे. सो उद्या भेटूया आणि उद्या भेटू. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. सकाळच्या वाजलेत 9 आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. अजून आम्ही आंघोळ वगैरे काहीच नाही केली आहे, पण भूक लागली म्हणून पळतोय मी नाश्ता करायला. आणि सगळ्यात पहिले रेडी झाली नाश्ता करायला ही कार्टून. ती तर भुकट पार्टी आहे, ती मला येते हाफ चड्डीवाली. सो आता आम्ही नाश्ता करू आणि नंतर आमचा चेकआउटचा टाइम होईल 11 वाजता. तर पटकन आम्ही रेडी होऊ. सो भेटूया तेव्हा. बेटा तुमसे ना हो पाएगा. सो गाईज आता मी रिटर्न चाललंय. आमचा 1 डे स्टे कसा गेला समजलंच नाही आणि खरंच जायची इच्छा पण आहे. एवढं सुंदर आहे इथे. इथले रूम्स, इथलं जेवण सगळं एक नंबर आहे. सो तुम्ही ते नक्की विजिट करा. इथले डिटेल्स मी कॅप्शन मध्ये देणार आहे, ते नक्की बघा आणि प्लीज इथे विजिट करा. आणि हे निसर्गरम्य वातावरणाला एकदम बेस्ट जागा आहे. सो लवकर इथे या, लवकर इथे विजिट करा. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. सो बाय.